नर्मदे हर रामकथा. आश्रमात येऊन महर्षी वाल्मिकी संध्येकरता आसनावर बसले तेव्हा अवकाशातून एक तेजोगोल त्यांच्यासमोर अवतीर्ण झाला आणि त्या तेजोमय लोळामधून साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले. वाल्मिकींनी अत्यंत विनम्र भावानं त्यांना वंदन केलं आणि हात जोडून ब्रह्मदेवांच्या समोर ते उभे राहिले. ब्रह्मदेव म्हणतात, वाल्मिकी, तुला आश्चर्य वाटलं ना की तुझ्या मुखातून आज एकाएकी छंदोबद्ध रचना बाहेर कशी बरं पडली? पण लक्षात ठेव, हे सगळं मी केलं आहे. मी तुझ्यातली सरस्वती आणि तुझ्यातली प्रतिभा जागृत केली आहे. याचं कारण म्हणजे आम्हाला तुझ्याकडून एक मोठं काम करून घ्यायचं आहे. महर्षी वाल्मिकी हात जोडून आणखीनच विनम्र झाले. तेव्हा ब्रह्मदेवाने आज्ञा केली की आता तुम्ही रामचरित्र लिहा. तुम्हाला वाटेल की प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील काही घटना तुम्हाला ठाऊक असल्या तरी सर्व घटना काही ठाऊक नाही आहेत. पण मी सांगतो, या रामचरित्रातील सर्व घटना, सर्व व्यक्ती, त्या व्यक्तींच्या मनातील सर्व प्रकट अप्रकट भाव तुम्हाला अचूक समजतील. तुम्ही एकच काम करा, लेखणी घेऊन बसा. बाकी सर्व आपोआप घडणार आहे. तुमच्याकडनं लिहिलं जाईल ते सत्यच असेल. तुमच्याकडून काहीही चुकीचं काल्पनिक लिहिलं जाणारच नाही. जे लिहिलं जाईल ते यथार्थ असेल. हे वाल्मिकी, जोपर्यंत हे जगत आहे तोपर्यंत तुमच्याकडून लिहिली जाणारी रामकथा, हे श्रीरामांचं मंगल चरित्र या जगामध्ये स्थिर राहील. जोपर्यंत नद्या आहेत, जोपर्यंत सागर आहे आणि जोपर्यंत पर्वत उभे आहेत, जोपर्यंत आकाशात चंद्र आहे, जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंत तुमची ही रामकथा या जगामध्ये अमर राहील. आजही आपल्याला ब्रह्मदेवांच्या या आशीर्वचनांचा प्रत्यय येतो. आजपर्यंत किती कथा झाल्या, किती काव्ये आली आणि ती विसरली गेली. पण रामकथेची अमृतधार अखंडपणे हजारो वर्षापासून वाहत आहे. जगातील अनेक भाषांमध्ये रामकथा लिहिली गेली. अशी ही विलक्षण रामकथा आहे. आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही देवाची कथा आहे की मानवाची? श्रीराम देव आहेत का मानव आहेत? पण ही शंका हजारो वर्षापासून अनेकांना आलेली आहे. भगवती पार्वतीला भरद्वाज मुनींना ही शंका आलेली होती. रामकथा ऐकण्यासाठी महादेव आणि पार्वती अगस्ती आश्रमात आलेले होते. अगस्तींच्याकडून त्यांनी रामकथा ऐकली आणि अगस्ती म्हणाले, महादेवा, आपण कथा ऐकली, आता दक्षिणा द्या. महादेव म्हणले, बोला, काय दक्षिणा हवी? तेव्हा अगस्ती म्हणाले, मला तुम्ही भक्तीचं रहस्य सांगा. आता महादेव वक्ता बनले आणि अगस्ती श्रोता बनले. त्याचवेळी दंडकारण्यात श्रीरामांची अवतार लीला चालू होती. भगवती जानकीच्या अपहरणानंतर अत्यंत विलाप करत करत, रडत रडत श्रीराम झाडांना, वेलींना, हरणांना विचारत आहेत, माझी जानकी कुठे गेली? माझी जानकी कुठं आहे? माझ्या जानकीला कोणी बघितलं काय? हे सीते, हे सीते, कुठं आहेस? श्रीराम विलाप करताना बघून, ऐकून दगडांना पाझर फुटला. लक्ष्मण श्रीरामांना सांभाळत आहेत. महादेव हे पाहतात आणि जय सच्चिदानंद म्हणून दुरूनच श्रीरामांना प्रणाम करतात. आणि हे पाहून पार्वती देवींना धक्का बसला. हा रडणारा, पत्नीच्या वियोगानं टाहो फोडणारा राम आपल्या पतीचं दैवत कसा असू शकेल? ती श्रीरामांची परीक्षा घ्यायची ठरवती. ती सीतेचं रूप घेऊन श्रीरामांच्या पुढे उभी राहते. पण राम मान वळून सीते सीते हाकाच मारत राहतो. लक्ष्मण म्हणतो, ही पहा सीता, ही बघा. पण सीतेकडं राम बघतच नाहीत. शेवटी भगवती पार्वती सीता रूपामध्ये श्रीरामांच्या पुढे उभी राहते. तेव्हा श्रीराम विचारतात, माते, प्रणाम करतो तुला. भगवान महादेव कुठं आहेत?
पार्वती आश्चर्यचकित झाली आणि ती महादेवांच्याकडं परत आली. सीतारूपात असूनसुद्धा त्यांनी मला ओळखलं, म्हणजेच श्रीराम परब्रह्मरूप आहेत याची तिला खात्री पटली. महादेव विचारतात, झाली परीक्षा? तेव्हा सती म्हणते, मी श्रीरामांना प्रणाम करायला गेले होते, म्हणून तुम्हाला जर शंका आली रामाबद्दल तर ती गैर नाही. भगवंताने या श्रीराम अवतारात मानवीय मर्यादांचं परिपूर्ण पालन केलेलं आहे, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. अनेक विद्वानांनी आपापल्या प्रज्ञेनुसार रामकथा लिहिलेल्या आहेत. तुलसीदासांनी रचलेलं रामचरितमानस रामकथेकडं 4 दृष्टिकोन प्रतिपादन करतं. तुलसीदास म्हणतात, मानस म्हणजे सरोवर. माझी ही रामकथा 4 घाटावर सुरू आहे. जरी रामकथा एकच असली तरी त्यांचा अर्थ वेगळा वेगळा आहे. पहिल्या घाटावर महादेव हे वक्ते आहेत आणि भगवती पार्वती माता श्रोता आहेत. दुसऱ्या घाटावर महर्षी याज्ञवल्क वक्ते आहेत आणि भरद्वाज मुनी हे श्रोते आहेत. तिसऱ्या घाटावर अनन्य भक्त काकभुषुंडी ऋषी वक्ते आहेत आणि पक्षीराज गरुड हे श्रोते आहेत. चौथ्या घाटावर गोस्वामी तुळशीदास वक्ते आहेत आणि सामान्यातला सामान्य माणूस श्रोता आहे. पहिला घाट ज्ञानाचा आहे, दुसरा घाट कर्माचा आहे, तिसरा घाट भक्तीचा आहे आणि चौथा घाट प्रपत्तीचा आहे. सर्व घाटावर रामकथा सांगत आहेत आणि त्या रामकथेचे शब्दही सारखेच आहेत, मात्र त्या शब्दांचा ध्वनी मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा आहे, त्यामुळं त्यांचा ध्वन्यर्थ वेगळा वेगळा आहे. ज्ञानघाटावर भगवान श्रीरामांची कथा श्री महादेव सांगतात, तेव्हा तिथं राम म्हणजे वेदांत प्रतिपाद्य परमात्मा तत्व आहे. कर्मघाटावर भगवान श्रीरामांची कथा याज्ञवल्क मुनी सांगतात. भारतीय तत्त्वज्ञानाचे जनक अशी याज्ञवल्क मुनींची ओळख आहे. त्यांनी संपूर्ण एक वेद आपल्यासमोर उभा केलेला आहे. ज्यांना कर्म अत्यंत प्रिय आहे, मनुष्याने सत्कर्म करावं, सद्गुणांची आराधना करावी, अहिंसा, सत्य, अभय, सत्वशुद्धी अशा दिव्य गुणांची उपासना करावी. तो आस्तिक मानत असेलही तेथे श्रीराम हे सर्व सद्गुणांची खाणच आहेत. त्यांच्यातील एकतरी गुण आत्मसात केला तरी आपल्या जीवनाचा उद्धार होईल. स्वतः कर्मयोगी भक्ती करत नसला तरी भक्तांची हेटाळणी करत नाही. तिसऱ्या घाटावर भगवंतांचे अनन्य भक्त काकभुषुंडी महाराज रामकथा सांगत आहेत आणि श्रीराम हे बालक रूपातच त्यांनी पूजलेले आहेत. ते रात्रंदिवस त्या बालक स्वरूप श्रीरामांची आराधना करतात. ते मुद्दाम काकयोनीमध्ये जन्मले, कारण चांगल्या वर्णात जन्म मिळाला की खूप नियम कटकटी मागं लागतात. भक्तांचा जन्म असा असावा की ज्यामध्ये बाहेरच्या कटकटी अजिबात नाहीत. सतत भगवंतांच्या ठाई चित्त लागलेले असावे, लोकांवर अवलंबून राहायला लागू नये. काकभुषुंडी महाराजांनी जगताची अनेकदा उत्पत्ती आणि प्रलय पाहिलेले आहेत, पण भक्ती हे त्यांचं बळ आहे. चौथा घाट प्रपत्तीचा आहे. सामान्य जनता श्रोतृसमुदायात बसलेली आहे. 4ही घाटावर रामकथा अत्यंत आनंदानं सुरू आहे. पहिल्या घाटावर परमात्म्याची दिव्य कथा आहे. दुसऱ्या घाटावर सद्गुणांच्या पुतळ्याची कथा आहे. म्हणून कर्माच्या घाटावर श्रीरामांना ईश्वर मानलंच पाहिजे अशी सक्ती मुळीच नाही. ज्यांना श्रीराम देव नाही तसं वाटतं त्यांनासुद्धा कर्मघाटावर रामकथेचा आनंद घेता येतो. जीवनातील सर्व सद्गुणांची यादी करा. लक्षात येईल की हे सर्व सद्गुण श्रीरामांच्या मध्ये आहेत. रामाचं जीवन म्हणजे या सर्व सद्गुणांची परमावधी आहे. म्हणून ज्यांना आदर्श जीवन निर्माण करायचं असेल त्यांनी कर्मघाटावर यावं आणि आनंदाने रामकथा ऐकावी. तिसरा घाट हा भक्तीचा आहे. जीवनात सर्व आदर्श गोष्टी असून चालत नाहीत, कारण आदर्श संकटात मदत करू शकेल याची खात्री नाही. म्हणून अशा शक्तीची गरज आहे
किती सर्वत्र विद्यमान आहे आणि ती कधीही आपल्या मदतीसाठी धावून येऊ शकते. म्हणून आपण रामनाम जप करतो, कारण अंतःकरणात श्रद्धा भक्ती आहे की राम आजही आहेत व सदा सर्व काळ माझ्याबरोबर माझ्यासह आहेत. रामनामाच्या जपानं आपल्याला सुरक्षितपणाची जाणीव होती. आपल्याला संकटकाळी मदत करणारी एक आणि एकच शक्ती आहे. अंतःकरणातील ही भूक आहे. ज्यांची मानसिकता अशी आहे त्यांनी या तिसऱ्या भक्तीच्या घाटावर बसून आनंदाने ही कथा ऐकावी. त्याला भगवान श्रीराम तृप्त करतील. संकटात असतील त्यांना संकटमुक्त करतील. आपण एखादं सत्कर्म केलं तर त्याचं फळ कोण देईल असं वाटतं. लक्षात ठेवा, श्रीराम त्या सत्कर्माची नोंद ठेवून योग्य वेळी ते योग्य कर्मफळ आपल्याला व्याजासह परत करतात. यासाठी ईश्वर हवा आणि मी त्याची भक्ती केली पाहिजे. अशा भक्तांच्यासाठी तिसरा घाट हा भक्तीचा आहे. चौथा घाट प्रपत्तीचा आहे. या घाटावर आपले भरकटलेले चुकलेले जीवन बदलण्याची इच्छा असलेल्यांना पापांचे क्षालन करण्यासाठी भगवंतानी मदत करावी असं वाटणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी हा चौथा घाट आहे. केवळ मी पापी आहे म्हणून मला दूर लोटणारा परमात्मा लोकांना नको आहे. आपल्याला करुणासागर भक्तवत्सल भगवंतांची गरज आहे, जो आपल्या सर्व चुका पापे पोटात घालून आपल्या दैन्याचा विचार करून आपल्याला जवळ घेईल, आपला उद्धार करेल. अशा देवाची भगवंतांची लोकांना गरज आहे. त्यासाठी आपण भगवंताला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. म्हणून हा शरणागतीचा घाट आहे. आपल्याला ज्ञान मिळवायला येत नाही, आपल्या हातनं धड कर्म कुठलंही करता येत नाही आणि होतही नाही, नीट भक्तीही आपल्याला जमत नाही. मग आपला उद्धार कसा होणार? हे काहीच जमत नाही म्हणून आपला उद्धार होऊ शकत नाही असं नाही आहे. भगवंता मी तुला शरण आलाय एवढंच रोज 2 हात जोडा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा. मग तुमचा भगवंत नक्की उद्धार करेल. तुमचा उद्धार करण्याची जबाबदारी भगवंतच घेतो हे तुम्हाला नक्की पटेल. कारण या कथेच्या लेखकानं अनेकांना मारूनही पश्चाताप झाल्यावर केवळ श्रीरामांच्या नामस्मरणानं श्रीरामांच्या नामजपानंच दरोडेखोराचे परिवर्तन महर्षी वाल्मिकींच्या मध्ये केलेलं आहे. रामकथेमध्ये बघण्याचे असेही 4 दृष्टिकोन आहेत. म्हणून ब्रह्मदेवानी वाल्मिकींची प्रज्ञा आणि प्रतिभा जागृत केली व रामकथा लिहिण्याची आज्ञा केली. नारदांनी त्यांना रामकथेची महत्त्वाची सूत्रेही सांगितली. क्रौंच पक्षाच्या वधाने वाल्मिकींच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली, करुणा जागी झाली. वाल्मिकी ऋषींना हवे ते सर्व काही मिळालं आणि अत्यंत प्रसन्नपणे आनंदानं समाहित चित्ताने त्यांनी गोड गोड मधुर मधुर अशी रामकथा लिहायला सुरुवात केली. रामचरित्राचं लेखन सुरू आहे. इकडं भगवती जानकीने 2 बाळांना जन्म दिलाय. वाल्मिकींना त्यामुळं अतिशय आनंद झालाय. त्यांना माहीत आहे की हे श्रीरामांचे उत्तराधिकारी आहेत. त्यामुळं मुलांचं संगोपन उत्तम होईल, संस्कार उत्तम होतील याची ते अत्यंत काळजी घेत आहेत. त्यानंतर त्यांनी नामकरण विधी त्यांचा केला. प्रथम जन्माला तो लव, नंतर जन्माला तो कुश, असे हे कुशलव आश्रमात बाललीला करत आहेत. कुश मोठा आहे, लव लहान आहे. त्यांच्या उत्तम अध्ययनाची सोय वाल्मिकी ऋषी मुद्दाम करतात. मुलांचं शिक्षण सुरू आहे. अत्यंत राजबिंडे हुशार प्रज्ञावान मुलांच्या कौतुकानं भगवती जानकी हरकून गेलेली होती. सीतेला एक विरुंगळा मिळालेला होता. अखेर रामचरित्राचं लेखन पूर्ण झालं. कुशलव 8-9 वर्षाचे झाले. वाल्मिकी रामायण हे जगातलं पहिलं काव्य आहे म्हणून त्याला आदिकाव्य असं म्हणतात. सर्वश्रेष्ठ काव्य म्हणून ते प्रसिद्ध आहे. वाल्मिकींच्या प्रतिभेला विलक्षण धुमारे फुटलेले आहेत. या काव्यात त्यांचे अनेक आविष्कार आहेत, अनेक सुंदर उपमा आहेत. काव्याचं सौंदर्य बघून आपली प्रज्ञा स्मितीत होते. यामधील मानवी स्वभावांचे चित्रण अति विलक्षण आहे. साऱ्या जगावर
या रामकथेनं मोहिनी घातलेली आहे. या दिव्य काव्यामध्ये 24,000 श्लोक आहेत. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांपासून प्रत्येक हजारातील पहिल्या श्लोकाची सुरुवात होते. असे हे दिव्य काव्य भगवंतांच्या कृपेमुळे महर्षी वाल्मिकींच्याकडून पूर्ण झाले. वाल्मिकींना अत्यंत समाधान झालं. एवढं मोठं कार्य पुरं झालं की जी मानसिक तृप्तता येते ती त्यांना मिळाली. पण आता नवीनच काळजी त्यांना वाटायला लागली. अशीच काळजी व्यासांना भागवत पुराण लिहून झाल्यावर वाटायला लागली होती. एवढं काव्य लिहिलं पण त्याचा प्रसार कसा होणार, ते लोकांच्या पुढं कसं पोचणार, असंच त्यांना वाटायला लागलं. आणि डोळे मिटून विचार करत ते बसले. किती वेळ बसले हे त्यांना आज ठाऊक. वाल्मिकी डोळे उघडतात तर समोर कुशलव उभे होते. त्यांना पाहताच गुरुदेव म्हणाले, अरे बाळांनो, केव्हा आलात तुम्ही? कुश म्हणतो, गुरुदेव, आम्ही खूप वेळ उभे आहोत. गुरुदेव, तुम्ही कसला विचार करत होता? वाल्मिकी म्हणतात, मुलांनो, मला एक गहन प्रश्न पडला होता. मग त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं काय? वाल्मिकींच्या मनात नवीनच कल्पना आली आणि ते सुखावले आणि म्हणाले, तुमच्याच रूपानं माझ्या गहन प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय. गुरुदेवांचे डोळे पाणावले. ते मुलांना म्हणाले, आजपासून तुम्ही एक दिव्य काव्य कंठस्थ करायचं आहे. मी जे काव्य लिहित होतो ते काव्य तुम्ही पाठ करायचे आहे. वाल्मिकींच्या मनानं ठरवलं की याच मुलांनी हे काव्य पाठ करून अयोध्येमध्ये म्हणायचं. हे काव्य ऐकूनच अयोध्येच्या प्रजेमध्ये मतपरिवर्तन होईल. या काव्यामुळंच भगवती जानकीला अयोध्येच्या सिंहासनावर पुन्हा स्थापित करता येईल. माझी हीच प्रतिज्ञा आहे. कुशलव मुलांच्याकडनं इतर मुलांसह काव्य पाठांतर सुरू झालं. दोघेही उत्तम स्वरसंपन्न आहेत पाहून त्यांना गुरुदेवांनी संगीत विद्याही शिकवली. दोघेही मनापासून रामचरित्र गान करू लागले. मुळात वाल्मिकी रामायण हे गेय रामायण आहे. आत्तापर्यंत केवळ वीणेवर रामचरित्र गाणारी मंडळी वाराणसीला होती. या पिढीमध्ये ती आता संपली. रामचरित्र गाणं ऐकून वाल्मिकी हरखून जातात. सर्व सिद्धता झाली आणि गुरुदेव योग्य संधीची वाट पाहायला लागले. भगवंताच्या कृपेनं अशी संधी चालून आली. श्रीरामाने अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं हे वाल्मिकींना समजलं. वाल्मिकींनी जाणलं की हीच वेळ आहे कुशलव यांना अयोध्येत रामचरित्र गान करण्यास पाठवण्याची. बाजारात आपला माल केव्हा आणायचा याचं एक तंत्र असतं. पण त्यापूर्वी कुशलव यांची एक परीक्षा घ्यायची त्याने ठरवलं. हे काव्य ऐकून लोकांना काय वाटतं हे बघितलं पाहिजे. आपल्याला अपेक्षित असा परिणाम होतो का नाही हे जाणलं पाहिजे. बघा, प्रॉडक्ट लॉन्च करण्यापूर्वी मार्केट सर्वे करायची जे शास्त्र आहे हे किती पूर्वीपासून होतं हे आपल्या लक्षात येईल. गुरुदेवाने कुशलवना सांगितलं, उद्या मी भोवतालच्या आश्रमातील ऋषी, मुनी, शिष्य, विद्यार्थी यांना तुमचं रामचरित्र गान ऐकण्यासाठी बोलवणार आहे. तेव्हा नीट तयारी करा. दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनाही आपलं गायन सर्वांना ऐकवण्याची इच्छा होतीच. महर्षी वाल्मिकीने आपल्या शिष्यांच्याकडनं सगळ्यांना बोलवणं केलं. उद्या दुपारी रामचरित्र गान ऐकण्यास येण्याचं आमंत्रण पाठवलं. वाल्मिकी आश्रमात तपस्वी, ऋषी, मुनी, त्यांचे शिष्य, विद्यार्थी रामचरित्र ऐकण्यास येऊ लागले. खूप गर्दी जमली. सर्वजण आपापल्या आसनावर बसले. कुश, लव यांनी सर्वांना प्रणाम केले. वाल्मिकींनी त्यांना आज्ञा करताच त्यांनी नेत्र बंद केले आणि आपल्या वीणा छेडल्या. कुजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. त्या बाळांनी दिव्य रामकथेला सुरुवात केली. पण ही रामकथा नाही तर या देशातील एका थोर पतिव्रतेची कथा आहे. नाव रामाचं आहे पण मुख्य कथा भगवती सीतेची आहे. सीतेला न्याय देण्यासाठी ही रामकथा महर्षी वाल्मिकींनी लिहिलेली आहे.
मुनिवेशधारी राजकुमारांनी अत्यंत तन्मयतेनं या दिव्यकथेचं गायन सुरू केलं. वाल्मिकी त्यांचं वर्णन करताना लिहितात, सुरुवातीपासूनच या काव्याने ऐकणाऱ्यांच्या हृदयाचा ताबा घेतला. काव्यातील प्रत्येक शब्दाने व त्या शब्दात कुशलवानी ओतलेल्या प्राणाने सर्वजण घायाळ झाले. एवढे मोठे तपस्वी, मुनी, ऋषी, पण सर्वांच्या डोळ्यातनं घळा अश्रुधारा वाहू लागल्या. तन्मय होऊन सर्वजण डोलू लागले. वाल्मिकींचे लक्ष गायनाने होणाऱ्या परिणामावर आहे. सर्वजण वाह वाह, छान, आहा करत होते. कोणीही हे उद्गार थांबवू शकत नव्हते. तसंच कुणीही अश्रुधाराही रोखू शकत नव्हते. आणि वाल्मिकीने डोळ्यांनीच लव आणि कुशांना कथेला विराम करण्याची सूचना केली. गायन थांबलं. कुशलवाने गुरुदेवांना वंदन केलं. वाल्मिकीने दोन्ही पाडसांना हृदयाशी कवटाळलं आणि श्रोत्यांना विचारलं, बरी गातात ना माझी बाळं? तुम्हाला आवडलं का हो यांचं गायन? तपस्वी सांगायला लागले, अहो हे गात नव्हतेच, त्याने आमच्यासमोर दिव्य चित्रपटच निर्माण केला. श्लोक गावेत तर यांनीच, गायन करावं तर यांनीच. कुशलवनी सर्वांना प्रणाम केला. एक एक ऋषी जवळ आले. डोक्यावरनं, गालावरनं, अंगावरनं अत्यंत स्नेहानं, प्रेमानं हात फिरवला. कुणी रुद्राक्षमाळ भेट दिली, कुणी कमंडलू दिला, कुणी मेखला दिली, कुणी नक्षीदार पाट दिला, कुणी जानवी दिली, कुणी फळं दिली, कुणी फुलं दिली. कारण ज्याच्याकडून कथा ऐकली त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. कौतुक करत करत सर्वजण परत गेले. वाल्मिकी मुलांना म्हणाले, रंगीत तालीम उत्तम झाली. आता तुम्ही दोघांनी अयोध्येला जायचं आहे. अयोध्येच्या जनतेला, अयोध्येच्या राजाला हे काव्य ऐकवायचे आहे. तुम्ही मातेची अनुमती घेऊन या. मातेच्या अनुमतीखेरीज जायचं नाही. दोघंही पळत पळत जानकीकडे येतात. आई, आम्ही रामकथा गान करण्यासाठी अयोध्येला जाणार आहे. तुझी परवानगी पाहिजे आम्हाला. अयोध्या शब्द ऐकला आणि सीतेच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहायला लागल्या. अंतःकरणात कालवा कालव व्हायला लागली. ती अयोध्या माझ्या मुलांना तरी न्याय देईल का? हे पाहून मुलांना वेगळीच काळजी वाटायला लागली. लो म्हणाला, आई काळजी करू नकोस, मी नीट वागेन तिथं. जर तिथं थांबायला लागलं ना तर मी तुला बोलून घेईन. दुसरा कुश म्हणाला, आई रडू नकोस, तुझी अनुमती नसेल ना तर गुरुदेव अयोध्येला आम्हाला पाठवणार नाहीत. असू दे, मग काय करायचं? भगवती जानकीनं विचार केला व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ती म्हणाली, बाळानो, गुरुदेवांची आज्ञा झाल्यावर माझ्या अनुमतीची गरज नाही. त्यांनी सांगितल्यावर तुम्ही गेलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी कुशलव अयोध्येला निघाले. तेव्हा गुरुदेवांनी दोघांना 2 सुंदर वीणा दिल्या आणि सांगितलं, आता नीट लक्ष द्या, मी काय सांगतो ते ध्यानात ठेवा. कुणीही तुम्हाला विचारलं की कुणाची मुलं आहेत तुम्ही, तर तुम्ही सांगायचं आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत. बाकी काही बोलायचं नाही. कुणी दक्षिणा दिली, दान दिलं तर मुळीच घ्यायचं नाही. कोणाच्याही घरात कथा करायची नाही. कुणी जेवायला बोलवलं तर अयोध्येत कोणाकडूनही जेवायचं नाही, खायचं नाही, घ्यायचं नाही. भूक लागली तर मी तुम्हाला काही कंद देतो, ती खा. घसा बसला तरी ही मुरळी घ्या, चघळा, घसा योग्य होईल. जेथे जास्ती लोक असतील तिथेच कथेचं गायन करावं. मग गुरुदेवाने आशीर्वाद दिला. रघुरामांच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण, गा बाळानो श्रीरामायण. नगरी लाभता लोक मान्यता, जाईल वार्ता रघुनाथाना. उत्सुक होऊन श्रवणा करिता, करवतील ते तुम्हा निमंत्रण. गा बाळानो श्रीरामायण, रघुरामांच्या नगरी जाऊन. नच स्वीकारा धन कांचना,
नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, गाबाळानो श्रीरामायण, रघुरामांच्या नगरी जाऊन. गुरुदेवाने आशीर्वाद दिला. जानकीनं कातर अंतःकरणानं दोन्ही मुलांना निरोप दिला. दोघे अयोध्येला निघाले. गुरुदेवांनी दिलेल्या सूचनांचं गूढ त्यांना समजत नव्हतं. गुरुदेवांना अयोध्येच्या जनतेचे जनमत बदलायचं आहे. ज्या अयोध्येनं सीतेला कलंकित ठरवले, त्यांचे घरातील अन्न सेव्य नाही असं त्यांचं मत होतं. सीतेबद्दलचा अयोध्यावासियांची मनोभूमिका बदलून अयोध्येच्या सिंहासनावर सीतादेवींची पुनर्स्थापना करायची ही प्रचेता पुत्र वाल्मिकींची प्रतिज्ञा होती. आणि आज हे सगळे योग जुळून आले होते. कुशलवांच्या अत्यंत मधुर गायनानं अयोध्यावासियांचे कान तृप्त होत होते. त्यांची अंतःकरणे भारावली गेली. जनतेला जाणवत होतं की हे आपल्याशी संबंधित आहे. आपण जो विचार करतो त्यापेक्षा हे वेगळं आहे. मुलं गातील तिथं त्यांच्या मागोमाग लोक जात होते. गायन पुन्हा पुन्हा ऐकत होते. कामधंदा सोडून ऐकताना सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. कुठंतरी हे आपल्याला बोचतंय असं प्रत्येकाला जाणवत होतं. सबंध अयोध्येत कुशलवांच्या गायनाची चर्चा सुरू झाली. श्रीरामांच्या कानावर ही चर्चा आली. आपल्या महालात बसलेले असताना योगायोगानं बाहेर गायन सुरू होतं. गायनांचे स्वर श्रीरामांच्या कानी पडले आणि त्या स्वराने त्यांच्या हृदयाला हात घातला. त्यांनी लक्ष्मणाला बोलून सांगितलं, जा त्या मुलांचं गायन मला ऐकायचं आहे, त्यांना आत बोलवा. लक्ष्मण त्वरित गेला आणि म्हणाला, माझ्या दादाला तुमचं गायन ऐकायचं आहे, आपण आत चलावं. लव म्हणतो, गुरुदेवांची आज्ञा आहे की कोणाच्याही घरात जाऊन गायन करू नये, त्यामुळं आम्ही आत येऊ शकत नाही. अरे बाळानो, दादा म्हणजे प्रत्यक्ष अयोध्येचा सम्राट आहे. कुश सांगतो, गुरुदेव हे सम्राटांच्यापेक्षा मोठे आहेत. लक्ष्मण परत गेला. श्रीरामांना त्यांनी जसंच्या तसं सांगितलं. श्रीराम म्हणाले, ठीक आहे, त्यांचे नियम आपण मोडायचे नाहीत, पण त्यांना दक्षिणा आणून द्या, मी त्यांची कथा ऐकलेली आहे. लक्ष्मण बाहेर येऊन चांदीच्या ताटातनं 18,000 सुवर्णमुद्रा दक्षिणा म्हणून द्यायला जातो, विनंती करतो. कुश म्हणतो, क्षमा करा, आम्ही दक्षिणा स्वीकारू शकत नाही, गुरुदेवांची आज्ञा आहे. लक्ष्मण श्रीरामांना जाऊन तसं सांगतात तेव्हा श्रीराम आश्चर्यचकित होऊन म्हणतात, गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे महालात गायन करू नका, पण दर्शन घ्यायला काय हरकत आहे. लक्ष्मण भरतानं तसं सांगितल्याबरोबर लवकुश आनंदानं महालात येतात. वाल्मिकी वर्णन करतात, मुनिवेशातील राजकुमारांचं आगमन होत असताना अयोध्येचा तो महान सम्राट त्यांचं स्वागत करण्यासाठी हात जोडून उभा होता. उत्तम आसनावर बसून श्रीरामाने त्यांचं पूजन केलं. दोघांनाही ठाऊक नाही हे आपले वडील आहेत, ही मुलं आपली आहेत हे श्रीरामांनाही ठाऊक नाही आहे. श्रीराम त्यांना हात जोडून प्रार्थना करतात. आपल्या कथेनं प्रजा फार संतुष्ट झाली आहे. आमचा एक यज्ञ सुरू आहे, माझी विनंती आहे, यज्ञ मंडपात आपण कथा करावी. कुश म्हणतो, यज्ञ मंडप म्हणजे साक्षात विष्णू मंदिर असं गुरुदेवाने आम्हाला सांगितलं आहे, तेव्हा आम्ही जरूर तिथं उद्यापासून कथा करू. श्रीराम म्हणतात, तुमच्या निवासाची भोजनाची आम्ही इथंच सोय करतो. तेव्हा लव म्हणाला, ज्या अयोध्यावासियाने सीतेला कलंकित ठरवलं त्या अयोध्यावासियांचं अन्न आम्हाला सेव्य नाही. हे ऐकून अत्यंत जड अंतःकरणाने श्रीरामांनी त्यांना निरोप दिला. कुशलव अत्यंत आनंदून गेले. अयोध्येचा सम्राट म्हणजे काही सामान्य मनुष्य नाही. त्या सम्राटाच्या समोर आपण कथा करायला जाणार आहे उद्या, म्हणून त्या आनंदानं झोपले. सकाळी लवकर उठले, यज्ञमंडपात पोचले. अतिभव्य मंडप होता. अश्वमेध यज्ञ म्हणजे काही सामान्य यज्ञ नाही. ते वातावरण बघत दोघं फिरत होते. यज्ञामध्ये यजमान बसतो, त्याच्या जवळची सुवर्ण प्रतिमा त्यांनी पाहिली आणि त्यांना धक्का बसला. सुवर्ण प्रतिमा, अरे ते बघ, आपल्या आईप्रमाणेच दिसते आहे, काय योग आहे ही. त्यांनी चौकशी केली,
तेव्हा त्यानं समजलं अश्वमेध यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता असते. सर्वांनी श्रीरामांना दुसरं लग्न करायचा सल्ला दिला, पण श्रीराम म्हणाले, सीता माझ्या हृदयांची स्वामिनी आहे. राजकर्तव्य म्हणून मी तिला दूर पाठवलं आहे, दूर केलेलं नाही. माझ्या जीवनात तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. एखादं प्रतीक ठेवून अश्वमेध यज्ञ होत असेल तर करावा, नाहीतर यज्ञच नको. मी त्या थोर यज्ञाला प्रणाम करतो. म्हणून ही सीतेची सुवर्ण प्रतिमा ठेवलेली होती. इथं लक्षात घ्या, श्रीरामांना सगळ्यांनी कितीही आग्रह केला तरीही त्यांनी दुसरा विवाह केलेला नाही. उलट श्रीराम सांगतात, राजाने राणीचा त्याग केला असेल, पण श्रीरामांनी सीतेचा त्याग केलेला नाही. कर्तव्य आणि मानवीय संबंध या दोहोतून मार्ग काढत श्रीरामांची वाटचाल आहे. म्हणून रामकथामधील काही गोष्टी समजण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. दूषित दृष्टीनं पूर्वग्रह मनात ठेवून रामकथेकडं पाहून चालणार नाही. कुशलव मंडपात आले, कथेची तयारी झाली. श्रीराम आसनावर येऊन विराजमान झाले. श्री लक्ष्मण, श्री भरत, श्री शत्रुघ्न, श्री मारुतीराया श्रोते आहेत. अनेक ऋषी मुनी महर्षी, अयोध्येतील उत्तमोत्तम श्रेष्ठ नागरिक हजर आहेत. श्रीरामाने कथा सुरू करायची प्रार्थना केली. कुशलवने आपले नेत्र मिटले. सर्वप्रथम त्यांनी गुरुदेवांना वंदन केलं. त्यानंतर दिव्य कथेच्या गायनाला प्रारंभ केला. एका सर्गापाठोपाठ दुसरा सर्ग चालू राहिला. स्तंभित होऊन लोक ऐकत होते, ऐकतच राहिली. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. जगात असं कुठंच घडलेलं नाही, गायकांना ठाऊक नाही की आपण ज्यांच्यापुढं गात आहोत ते साक्षात आपले जनकपिता आहेत. पित्याला ठाऊक नाही की हे आपली गाणारी मुलं आहेत. कथा गायन चालू असताना लोक एकदा श्रीरामांच्याकडे बघतात, त्याच्या चेहऱ्याकडे बघतात, मग मुलांच्या चेहऱ्याकडे बघतात. लोकांच्या लक्षात येतं चेहरे किती सारखे दिसत आहेत. श्रोत्यांच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू होतात. लक्षात घ्या की श्रीराम कथेचा मूळ रस करुण रस आहे. करुण रस मोठा विलक्षण आहे. केवळ रामकथेच्या आधारानं भवभूतीनं या करुण रसाला, शृंगार रसाला मागे टाकण्या इतकं श्रेष्ठत्व प्रदान केलं आहे. शांत करुण रसानं शृंगाराच्या माथ्यावर पाऊल ठेवलं. ही रामकथा करुणमय आहे, शांत आहे. कुशलव गात राहतात. लोक कथेशी एकरूप होऊन जातात. लोक तल्लीन होऊन कथा ऐकतात. सगळी अयोध्या राममय झालेली आहे. राम 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 राम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. रामकथा. अयोध्येमध्ये श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञ मंडपात लव आणि कुश रामायण म्हणजेच रामकथा सांगायला सुरुवात करतात. रामकथा ऐकण्यापूर्वी रावण कथा ऐकणं आवश्यक आहे. जसं भूक लागल्याखेरीज अन्नाचे महत्त्व कळत नाही, त्याचप्रमाणे रावण कळल्याखेरीज रामाचे महत्त्व कळत नाही. वाल्मिकीने उत्तरकांडात रावण कथा सांगितली आहे. रावणवधानंतर रावण कथा ऐकायला लागलो तर आपल्याला त्या कथेत रसच वाटणार नाही. म्हणून आपण अगोदर रावण पाहूया. मूळ रावण कसा आहे, तो किती बलवान आहे ते बघूया. अनेकांचा अगदी गोड गैरसमज आहे की रावण सज्जन होता, त्याला रामाच्या हातनं मारायचं होतं म्हणून त्यांनी सीतेला पळून आणलं. रावण सज्जन होता म्हणूनच त्यांनी सीतेवर अत्याचार केले नाहीत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. याचं महत्त्व किती आहे हे समजण्यासाठी रावणाचा पुरुषार्थ, रावणाचा दुष्टपणा समजायलाच हवा. पुलस्त्य हे अत्यंत श्रेष्ठ तपस्वी आहेत. त्यांचा पुत्र विश्ववस. विश्ववस हे महान ऋषी होते, ते रावणाचे वडील. म्हणजेच रावण हा ऋषीपुत्र आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं की अशा श्रेष्ठ कुलात रावण कसा जन्मला. याचं कारण रावणाच्या मातेकडे जातं. जन्मलेल्या जीवावर मातृवंशातील आणि पितृवंशातील संस्कार होत असतात. काही ठिकाणी मातृकुलातील संस्कार प्रबळ असतात. रावणाचं तसंच झालं आहे. हे असं का झालं हे समजण्यासाठी रावणाची आई
कैकसीला समजून घ्यावे लागेल. विश्वावस ऋषी अत्यंत सौम्य आणि संयमी आहेत. ते तप करीत बसले होते. तिथं सुमाली राक्षसाची कन्या कैकसी आली. खूप दिवस तिचं लग्न जमतच नव्हतं. ती विश्रवसांच्या समोर बसून राहिली. तेव्हा विश्रवस ऋषी ध्यानातनं उठले. त्या क्षणी कैकसी पुढं आली आणि त्याच्या पायावर पडली. नमस्कार केला. तेव्हा ऋषीने तिला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होऊ दे. हे ऐकताच कैकसी जोरजोरात रडायला लागली. तेव्हा ऋषींनी तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कैकसी म्हणाली, माझं कल्याण तुमच्या हातात आहे. ऋषी म्हणले, मी काय केलं म्हणजे तुझं कल्याण होईल? तेव्हा कैकसी म्हणते, तुमच्या हातात असल्यास तुम्ही माझं कल्याण कराल असा शब्द द्या, मग मी तुम्हाला काय ते सांगते. आणि पुन्हा ती जोरजोरात रडायला लागली. विश्वावस ऋषीने भाबडेपणाने शब्द दिला की तुझं कल्याण करणं जर माझ्या हातात असेल तर मी ते करेन. कैकसीनं विश्रवस ऋषींना शब्दात बांधून घेतलं आणि मग ती धूर्तपणे म्हणाली, आता तुम्ही माझ्याशी लग्न करा. ही गोष्ट तुमच्याच हातात आहे. विश्रवस लग्नाला नकार देतात, पण ही अगदी मागच लागली. शेवटी हातबल झालेल्या विश्वावस ऋषींनी तिच्याशी लग्न केलं. कैकसीला रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा अशी 4 मुलं झाली. शूर्पणखा कशी निर्लज्जपणे रामाकडं माझ्याशी लग्न कर म्हणून मागं लागली होती, हे आता लक्षात आलं का? अगदी आईच्या वळणावर गेली होती ती. शूर्पणखा आईप्रमाणेच अत्यंत कामुक होती. रावणामध्ये माता पित्यांचं मिश्रण आहे. पित्याप्रमाणे तपोनिष्ठा आणि आईची कामुकता रावणाकडं आहे. बिभीषण अगदी पित्याच्याच वळणावर गेला आहे. बिभीषण धर्मनिष्ठ आहेत. कुंभकर्ण मात्र एकदम वेगळं आहे. लाल जास्वंदीला पिवळं फुल यावं तसं कुंभकर्णाचं झालं आहे. अपवाद असतो तसं. बिभीषण सत्वगुणी, रावण रजोगुणी, कुंभकर्ण तमोगुणी आहे. मुलं मोठी झाल्यावर विश्रवस ऋषींनी त्यांना तप करायला सांगितलं. तपाने शक्तिसंचय होतो. म्हणून तुम्ही बघा, ज्याने ज्याने भगवंतांना त्रास दिला ते सर्व तपस्वी होते. तप केल्याखेरीज या जगात काहीही करता येत नाही. श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव, ब्रह्मदेव तप करतात. रावण, हिरण्यकश्यपू, वृत्रासूर हे राक्षससुद्धा तप करतात. कारण तप केल्याशिवाय शक्ती प्राप्त होतच नाही. पण या शक्तीचा उपयोग कशासाठी करायचा ते मात्र महत्त्वाचं असतं. राक्षस तप करून, शक्तिसंचय करून इंद्रपदाच्या प्राप्तीची, अमरत्व मिळवण्याची आकांक्षा बाळगत होते. पण देव शक्तिसंचय करून सज्जनांचं रक्षण करायचं एवढंच लक्ष्य ठरवत होते. म्हणून तप हा परावलीचा शब्द आहे. गोकर्ण महाबळेश्वरला रावण, बिभीषण, कुंभकर्ण यांनी तप सुरू केलं. दिव्य घोर तपामुळं ब्रह्मदेवांना प्रकट व्हावं लागलं. आता देवाजवळ काय मागायचं ते आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. तपानं शक्तीची वृद्धी होते व भक्तीने शक्तीची, वृत्तीची शुद्धी होते. ब्रह्मदेवाने वरदान मागा म्हणताच रावणानं सहज सांगितलं, मला अमरत्व द्या. ब्रह्मदेव म्हणाले, तेवढं सोडून मागावं, कारण नियमच आहे या सृष्टीचा. जन्मला त्याला मृत्यू आहेच. पण रावण मोठा धूर होता. ब्रह्मदेव असं म्हणतील याची त्याला खात्री होती. म्हणूनच त्यांनी मागण्यांची एक यादीच तयार ठेवलेली होती. मग रावण म्हणाला, मला देवांच्याकडनं मरण नको, यक्षांच्याकडनं मरण नको, राक्षसांच्याकडनं मरण नको, गंधर्व, चारण, विद्याधर वगैरे यांच्याकडनं मला मरण नको. पण या यादीमध्ये लिहायला 2 गोष्टी रावण विसरला, आणि त्या म्हणजे नर आणि वानर यांच्याकडनं मरण नको. कारण रावणाच्या खिचगिणतीत नर आणि वानर नव्हतेच. माणसं आणि माकडं आपल्याला मारू शकणार नाहीत असा फाजील विश्वास त्याला होता. वर घेण्यामध्ये ही त्रुटी राहिली. रावणाने असा वर मागितला कारण तो रजोगुणाचं प्रतीक आहे. त्याला ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. बिभीषण ब्रह्मदेवानं म्हणतो, माझ्यातील सात्विकता कधीही कमी व्हायला नको, माझी धर्मबुद्धी कधीही विचलित होता कामा नये. त्यालाही ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणालं. कारण ब्रह्मदेवाने
त्यांच्या मनासारखंच मागितलेलं होतं. बिभीषण सत्वगुणी आहे. कुंभकर्ण म्हणला, मला काहीही नको, मला 6 महिने आराम आणि 1 दिवस काम हवं. कुंभकर्ण तमोगुणी आहे. खावे प्यावे मस्त झोपून राहावं, कुणाला उपद्रव द्यायचा नाही, जीवनात काही मोठी ध्येय नाहीत, आहे तो आराम करायचा. त्यालाही ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. नाथ महाराजांनी इथं फार सुंदर वर्णन केलं आहे. ब्रह्मदेवांना सर्व देवांनी विनवलं, ह्या कुंभकर्णाला वर देऊ नका, हा अति दुष्ट आहे, अति वाईट बुद्धीचा आहे, क्रूर आहे. आत्तापर्यंत कित्येक ऋषींना मुनींना ब्राह्मणांना त्यांनी कच्चं खाल्लं आहे. देवांनाही तो प्रचंड त्रास देणार आहे. वर दिल्यावर तो अधिक बलवान होऊन कुंभकर्ण सर्वांना छळेल. तेव्हा ब्रह्मदेवा काही करा, आम्हाला वाचवा. ब्रह्मदेवाने भगवती सरस्वतीला बोलवलं व देवांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी कुंभकर्णेच्या जिव्हेवर बसायला सांगितलं. सरस्वती, तू कुंभकर्णाच्या जिव्हेवर बस व देवांना अनुकूल असं बोल. सरस्वती म्हणाली, जशी आपली आज्ञा. ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला सांगितलं, वर माग. कुंभकर्णानं तोंड उघडताच सरस्वती त्याच्या जिव्हेवर बसली आणि म्हणाली, मला इंद्रासन ऐवजी निद्रासन द्या. त्याला मागायचं होतं मला इंद्रासन द्या, पण तो बोलला मला निद्रासन द्या. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. सरस्वती त्वरित निघून गेली. कुंभकर्ण गडबडला, अरे मी हे काय मागितलं, मला ही बघण्याची विपरीत बुद्धी कशी काय झाली. त्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला, माझं पूर्वकर्म फळासी आलं. ब्रह्मदेवांचं वरदान मिळून हे 3 बंधू घरी परतले आणि स्वभावानुसार कामाला लागले. विश्वावस ऋषींचा पहिल्या पत्नीचा मुलगा कुबेर आहे, तो लंकापती होता. रावणानं सर्वप्रथम लंकेवर आक्रमण केलं. रावणानं कुबेराला 2 थोबाडीत मारल्या आणि लंकेतनं हाकलून दिलं. लंका सोडून जाताना कुबेर पुष्पक विमानात बसायला लागल्यावर रावणानं त्याला खाली उतरवलं आणि पायी जायला सांगितलं. कुबेरानं ब्रह्मदेवांच्याकडे तक्रार केली. ब्रह्मदेव सरळ म्हणले, त्याच्यामुळं माझं काही चालत नाही. बलदंड माणसापुढं कसला कायदा, कुठला तर्क, कुठला युक्तिवाद चालत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्यासाठी मी दुसरी नगरी वसून देतो, पण लंकाचं हट्ट सोड. तेव्हा कुबेर म्हणाला, मला रावणाचा शेजारच नको, नवीन नगरी अगदी दूर वसवा. ब्रह्मदेवाने कुबेरासाठी उत्तरेला हिमालयात अलकावती नावाची नगरी उभी केली. मग रावणाने एक राज्य घ्यायला सुरुवात केली. रावणानं दिक्पालांच्यावर आक्रमण करून 4 दिशा जिंकून घेतल्या. रावणाने इंद्रावर स्वारी केली. सर्व देव पळून गेले. रावण त्रैलोक्याचा स्वामी झाला. रावणानं जिथं जिथं आक्रमणं केली तिथून संपत्तीची आणि महिलांची लूट केली. रावणानं देवांना जिंकून नुसतं बंदी बनवलं आणि आपली सर्व कामं करायला लावली. रावण एवढा तरेवाईक की त्याने श्री गणेशाला गाढवं वळायचं काम दिलं. वायुदेवांना त्यांनी लंकेचे रस्ते झाडण्याचं काम दिलं. अग्नीला सर्वांचे कपडे धुवायचं काम दिलं. रावणाला समजलं की शनी तर फार जोरदार आहे, त्याची नजर अत्यंत वाईट आहे, म्हणून रावणानं शनीला आपल्या सिंहासनाखाली पालथं झोपवलं, म्हणजे त्याची नजर कुणावरच पडायला नको. रावणानं आपलं बल खूपच वाढवलं. एकदा त्यांनी कैलासासह महादेवानं उचलायचा प्रयत्न केला, पण महादेवाने केवळ अंगठा दाबला आणि तो कैलासाखाली रावण अडकला. खूप याचना करून त्याने नंतर सुटका करून घेतली. रावणाचा स्वभाव दाखवणारी एक कथा दुसऱ्या एका रामायणात आहे. पार्वती मातेच्या इच्छेसाठी महादेवाने कुबेराकडनं सुंदर महाल बांधून घेतला. इतका सुंदर महाल बांधला की आता वास्तुशांत तर करायलाच हवी. महादेव म्हणाले, रावणा इतका उत्तम ब्राह्मण मला कुठेही माहीत नाही आहे. त्यांनी वास्तुशांत करायला रावणाला आमंत्रण दिलं. रावणानं महालाची वास्तुशांत उत्तम प्रकारे केली. आता ब्राह्मणाला दान आणि दक्षिणा द्यायला हवी, म्हणून महादेव विचारतात, काय हवं. रावण महादेवानं म्हणतो, दान म्हणून मला हा महालच द्यावा आणि दक्षिणा म्हणून पार्वतीला देऊन टाका. रावणाची वृत्ती, रावणाचा स्वभाव असा आहे, तरीही अनेक जण रावणाला सज्जन म्हणतात, समजतात. कारण वर्षभर भगवती जानकी त्याच्या ताब्यात असूनही त्यांनी तिचेवर कोणतेही अत्याचार केलेले नाहीत. वास्तविक रावणा इतका अत्याचारी, महापापी, कामुक दुसरा कुणीही नाही.
कारण रावणानं आपल्या सुनेवर म्हणजे कुबेर पुत्र नलकुबेरची पत्नी पुंजिकस्थला हिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी पुंजिकास्थला तक्रार सांगत ब्रह्मदेवाकडे आली. तेव्हा ब्रह्मदेवानं रावणाला शाप दिला की यापुढे तू कुठल्याही स्त्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यास तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील. वाल्मिकी रामायणात रावणानं आपला सेनापती महापार्श्व याला ही कथा सांगितली आहे. रावणाप्रमाणेच त्याचे हस्तकही वागतात. स्त्रिया लुटणं हाच आपला धर्म रावणानं मानला आहे असं त्यांनी सीतेला बोलूनच दाखवलेलं आहे. रावणाच्या जाचाला कंटाळून अनेक स्त्रियांनी स्वतःला जाळून घेतलं आहे. अशा या रावणाला अधर्म हाच धर्म वाटतो. अशा रावण प्रवृत्तीच्या 2-4 माणसांचा समाजाला उपद्रव होतो. पण ही जर संख्या वाढली तर मात्र सज्जनतेला, धर्माला, परंपरेला, संस्कृतीला आव्हान निर्माण होतं. त्यानं जे लोक प्रतिकार करतात ते संघटित होत नाहीत. त्यामुळं रावण त्यांना एकेकाला चिरडून मारतो. प्रभू रामचंद्रांचे पूर्वज अनरण्य यांना रावणानं आक्रमण करून ठार केलेलं आहे. त्याकाळी रावणाला जेरी लाडणारे पृथ्वीवर कोणीच नव्हतं काय? तर होते. पृथ्वीवर 2 जण तसे होते. सुग्रीवाचा भाऊ वाली समुद्रावर संध्या करत बसला होता. ज्याला भाग्योदय व्हावा असे वाटते त्यांनी संध्यावंदन केलंच पाहिजे. शक्ती प्राप्त करायला संध्यावंदन केलंच पाहिजे. वालीला पाहताच रावणानं त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. वालीला वाटेल तसं तो बोलायला लागला. वालीच्या हातात जपाची माळ होती. तो जप करत होता. त्यामुळे त्याला उठायला येईना. त्यांनी खुणेनंच रावणाला जवळ बोलवलं. रावण जवळ येताच वालीनं रावणाला उचलून खाकेत दाबून धरलं. संध्यावंदन शांतपणे करून वाली घरी आला. त्यांनी रावणाला आपल्या तबेल्यात बांधून ठेवलं. त्यावेळी वालीचा पुत्र अंगद अगदी लहान होता. तो या बांधलेल्या रावणाशी खेळत असे. 6 महिने झाले तेव्हा रावण खूपच गायावया करायला लागला. मग वालीनं त्याला 2 थोबाडीत मारल्या आणि पुन्हा इकडे येऊ नकोस म्हणून फटकारून सोडून दिलं. रावण पुन्हा वालीच्या वाटेला सुद्धा गेला नाही. किष्किंधा नगरीकडे त्यांनी नजरसुद्धा वळवली नाही. वाली बलवान नसला तरी आत्मसंतुष्ट होता. रावणानं मला त्रास दिला नाही म्हणजे झालं, बाकी तो काहीही करू देत अशी वालीची वृत्ती आहे. तसाच एक सहस्त्रार्जुनसुद्धा रावणापेक्षा बलवान होता. सहस्त्रार्जुनानं सुद्धा रावणाचा पराभव करून कित्येक दिवस कैदीत ठेवलं होतं. नर्मदा तीरावर रावण शिवलिंगाची पूजा करताना अचानक पाणी वाढलं व त्याचं शिवलिंग सर्व पूजा साहित्य वाहून गेलं. तेव्हा रावण अत्यंत संतापला. हे अचानक पाणी का बरं वाढलं हे पाहत असताना त्याला दिसलं की सहस्त्रार्जुनानं केवळ गंमत म्हणून नर्मदेचा प्रवाह अडवलेला आहे. रावणाला संताप आला. दोघांचं प्रचंड युद्ध झालं. तेव्हा सहस्त्रार्जुनानं त्याला पकडून कैदेत टाकलं. हा सहस्त्रार्जुनही बलवान असूनसुद्धा आत्मसंतुष्टच आहे. धर्माचे, समाजाचे काही झालं तरी चालेल, पण आपल्याला त्रास नाही झाला म्हणजे झालं, अशीच त्याची वृत्ती आहे. म्हणून श्रीरामांना आणि श्रीकृष्णांना भूतलावर यावं लागलं. धर्माचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठीच त्यांना यावं लागलं. रावणाच्या वेळी असंच घडलं. पतिव्रतेचे अश्रू भूमीवर सांडू लागले. यज्ञकर्मे बंद पडली. गोमातांची हत्या होऊ लागली. ऋषीमन चिंताक्रांत झाले. ते कुणाचं वाईट करत नाहीत, वाईट चिंततही नाहीत. पण एखादा राक्षस येतो, त्यांची मुंडी पिरगाळतो, घटाघटा त्यांचं रक्त पिऊन मांस खाऊन रस्त्यावर हाडे टाकतो. अशा घटना इतक्या वाढल्या की रस्त्यांच्या कडेकडेला नरहाडांचे डोंगर झाले. वनवासी लोकांच्यावर तर अनवरित अत्याचार झाले. स्त्रियांचं अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करावे, त्यांची संपत्ती लुटून न्यावी असाच रिवाज होता. तेव्हा भगवती पृथ्वी आपलं गोस्वरूप आदिदैविक रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे धावत गेली. सर्व देवाने ब्रह्मदेवाकडून गोस्वरूप भगवती पृथ्वीचं आत्यंतिक दुःख श्रवण केलं. ब्रह्मदेवांसह सर्व देव भगवान विष्णूंच्याकडे प्रार्थना करीत गेले. भगवान विष्णू हे लोकपालक आहेत.
त्यामुळं व्यवस्थित काही अडचण आल्यास शेवटचा तोडगा म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना आहे. सर्व देवाने पुरुषसूक्तानं भगवंतांचं स्तवन केलं आणि सांगितलं, हे देवा, या रावणाच्या रूपाने अखिल मानवजातीवर मोठं संकट आलं आहे. आपण मानव अवतार घेऊन रावणाचा नाश करून आमच्यावर कृपा करा. देवाने अत्यंत व्याकुळपणानं भगवंतांना आळवलं, कारण देव फारच त्रासून गेलेले होते. भगवान विष्णू म्हणाले, तुम्हाला पण एक काम केलं पाहिजे. या दुष्टांना नष्ट करण्याचा चंग बांधून आपण हे काही कार्य या ठिकाणी करत राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण भिन्न भिन्न प्रकारच्या वानरांच्या रूपानं किष्किंधा नगरीच्या आसपास जन्म घ्यावा आणि त्या ठिकाणी माझ्या अवतार कार्याची पृष्ठभूमी तयार ठेवावी. हे ऐकून देवांना अतिशय आनंद झाला. आता भगवंतांनी भूतलावर यायचं ठरवलं खरं, पण नेमकं कुठं जन्म घ्यावा? ज्या कुळात पिढ्यानपिढ्या सद्गुणांची भगवंतांची उपासना जोपासना असतं, तिथं उत्तम गर्भाची आवश्यकता असते. तिथंच भगवंत जन्म घेतात. श्री तुकाराम महाराजांच्या कितीतरी पिढ्यांपासून विठ्ठल आराधना, पंढरीची वारी त्यांच्या घरी होती. विवेकानंद स्वामींचा जन्म होण्यापूर्वी, ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी त्यांच्या मातांनी किती उपासना केली होती ते बघा. भगवंतांनी विचार केला, भूमंडलावर अवतार घ्यायचा असेल तर अयोध्या नगरीतील सूर्यवंश अत्यंत पवित्र आहे, ज्याच्या थोरवीचं वर्णन करताना कालिदासांची छाती दडपते. तो वंश म्हणजेच रघुवंश. रघुवंशातील राजांचं संपूर्ण जीवन शुद्ध आहे. संत कबीर म्हणतात, रघुवंशातील राजांनी आपल्या देहाची चादर कधीही मळून दिलेली नाही. ते निरंतर कर्मयोगी आहेत. अयोध्येचे रथ स्वर्गापर्यंत जात होते. इंद्राकडून मदत मागण्याकरता नाही, तर इंद्राला मदत करण्यासाठी जात होते. राजलोकांचा असा आग्रह होता की ज्याने अपराध केला त्याला दंड हा झालाच पाहिजे. किती कडक व्यवस्था होती बघा. कीवर अत्याचार झाला असं ओरडण्यापूर्वी रामकथा नीट वाचा. लक्ष्मणाच्या बाबतीत त्याहून भयंकर गोष्ट घडल्याचं लक्षात येईल. एका तांत्रिक चुकीबद्दल लक्ष्मणाला प्राणदंडाची शिक्षा देण्यात आली. खरं तर लक्ष्मणाची चूकच नव्हती. अयोध्या वाचावी म्हणून त्यांनी ती चूक केली. पण श्रीरामाने सिंहासनावर बसून निर्णय दिला, लक्ष्मणा, धर्मानुसार मी तुला प्राणदंड देत आहे. लक्ष्मणानं त्वरित शरयू नदीत प्रवेश करून देहत्याग केला. अशा या सूर्यवंशीय रघुकुलात सद्गुणांची आराधना पिढ्यानपिढ्या चालू आहे. या वंशातील प्रत्येक राजा कुठल्या ना कुठल्या गुणांनी मंडित आहे. तो आपल्या क्षेत्रात असामान्य आहे. असा हा भगवान सूर्यांचा वंश रघुवंश म्हणून ओळखला जातो. श्रीराम सत्यनिष्ठ होते, पण ही सत्यनिष्ठा केवळ श्रीरामांच्या जीवनातच नाही, तर हा त्यांच्या वंशाचाच गुणविशेष आहे. या वंशातील राजा हरिश्चंद्र सत्यनिष्ठेबद्दल प्रसिद्धच आहे. सत्यनिष्ठेबद्दल हरिश्चंद्र प्रसिद्ध का आहे याचं कारण त्यांनी स्वप्नामध्ये विश्वामित्रांना राज्य दान दिलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र प्रत्यक्ष आले आणि विचारलं, राजा लक्षात आहे ना? हरिश्चंद्र म्हणाला, महाराज मला नीट आठवत आहे, मी तुमचीच वाट बघत होतो. राजानं खरोखरच विश्वामित्रांना पूर्ण राज्याचं दान दिलं. दानाची पूर्तता दक्षिणेशिवाय होऊ शकत नाही. दक्षिणासुद्धा दानाच्या तोलामोलाची असावी लागते. दक्षिणाही ठरली, पण ती दक्षिणा राजकोषातून देणं उचित नाही, म्हणून स्वतः पैसे मिळून दक्षिणा देण्यासाठी राजा काही मुदत मागून काशीला जातो. काशीला का जातो? कारण काशी क्षेत्रावर भगवान महादेवांचा अधिकार आहे. विश्वामित्रांचा अधिकार काशी क्षेत्रावर चालत नाही. विश्वामित्र याला संमती देतात. राजासह राणी तारामती आणि पुत्र रोहित ही निघाले. भूमी दान दिलेली आहे, त्यामुळे हरिश्चंद्रांना वृक्षाची फळं खाता येत नाहीत, नद्यांचं पाणी पिता येत नाही. कडक ऊन होतं, घशाला कोरड पडली. समोर पाणपोई दिसली आणि हरिश्चंद्राने पाण्यासाठी हाताची ओंझळ पुढे केली, पण क्षणात त्यांनी दोन्ही हात मागं घेतले. तेव्हा पाणपोईवरील ब्राह्मण विचारतो, घ्या ना हो पाणी, तहान लागले ना?
हरिश्चंद्र म्हणतो, मी क्षत्रिय असल्यामुळं दान स्वीकारू शकत नाही. या हातानं असं खाली वाकून कधी काही स्वीकारलेलं नाही. राजा पुढं गेला. मागून राणी तारामती आली. तिनं विचार केला, पतीनं पाणी घेतलेलं नाही तर मी कशी पाणी पिणार. राणीही निघून गेली. मागून रोहित आला. अत्यंत तहानलेला होता रोहित. तर त्यांनी सहज विचारलं, बाबा इथं आले होते काय. ब्राह्मण म्हणाला, हो बाबा आलेले होते, पण ते पाणी न पिताच गेले. रोहित विचारतो, का बरं. ब्राह्मण म्हणाला, ते म्हणाले की मी क्षत्रिय असल्यामुळं दान स्वीकारू शकत नाही, म्हणून त्यांनी पाणी घेतलं नाही. हे ऐकताच रोहिताचे हात मागं सरकले. मग मी कसं पाणी पिणार, मी सुद्धा क्षत्रियच आहे ना, असं म्हणून तो निघाला. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, अरे तू लहान आहेस. तेव्हा रोहित म्हणतो, सिंहाचा छावा छोटा असला तरी पण तो गवत खात नाही. दूर असलेल्या मातापित्यांच्या कडं बघत बघत रोहित चालू लागला. काशीला हरिश्चंद्र तारामतीला एका ब्राह्मणाला विकतो. आईसह रोहित जातो, तरीही दक्षिणे एवढी रक्कम त्यांना मिळत नाही. मग स्वतः हरिश्चंद्र एका डोंबाला विकला जातो, तरीही दक्षिणा रक्कम जमत नाही. राजा हरिश्चंद्र आपला मालक डोंबाकडं प्रेते जाळण्याच्या व त्याची जकात कर घेण्याच्या कामावर रुजू होतो. गंगाकाठी हरिश्चंद्र कर घेऊन प्रेते जाळण्याचं काम करताना एक दिवस रात्री आक्रोश करत मृत बालकाला घेऊन त्याची आई आली. पण अंतिम कार्य करण्यासाठी, प्रेत जाळण्यासाठी भरावा लागणारा कर तिच्याकडं नाही आहे. त्यामुळं हरिश्चंद्र प्रेत दहन करायला नकार देतो. तेव्हा त्याची आई आक्रोश करायला लागते. हरिश्चंद्र तो आवाज ओळखतो आणि परिचय विचारतो. तेव्हा ती म्हणते, माझा परिचय विचारू नका, मी मोठ्या आपत्तीत आहे, मला मदत करा. तू तारामती आहेस काय. रोहितला काय झालं. तारामती सांगती, सर्पदंशानं रोहित गेला, त्याचं दहन केलं पाहिजे, पण मी कर कुठून भरणार. तेवढ्यात तिथं डोंब आला. त्याने रोहिताचा अग्निसंस्कार करायला परवानगी दिली. तारामती आक्रोश करत आहे. हरिश्चंद्र चितेला अग्नी देणार. तेवढ्यात ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट झाले आणि म्हणाले, हरिश्चंद्रा थांब, तो रोहिताला हाक मार. हरिश्चंद्र म्हणाला, काय उपयोग. तेव्हा देवता म्हणाल्या, अरे ज्यानं सत्याचं पालन केलं आहे त्याच्या वाणीचा आदर पंचमहाभूतांना करायला लागतो. हरिश्चंद्रा, तू रोहिताला हाक तर मारून बघ. हरिश्चंद्रानं हाक मारली आणि रोहित उठून बसला. हरिश्चंद्रानं पाहिलं, डोम तिथं नव्हताच, त्याच्या जागी विश्वामित्र ऋषी होते. हरिश्चंद्र विश्वामित्रांच्या पायावर कोसळतात. विश्वामित्र मुनी हरिश्चंद्राला उठून आलिंगन देतात आणि म्हणतात, हरिश्चंद्रा, तुझी परीक्षा पूर्ण झाली. अरे आम्हाला काय राज्य करायचे, तुझे राज्य तू परत घे. हरिश्चंद्र हा भगवान श्रीरामांचा पूर्वज आहे. राजा दिलीप हाही रघुवंशातलाच, त्याला संतती नव्हती. एक दिवस तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमात आला आणि म्हणाला, गुरुदेव, वंशाला दिवा नाही. त्यावर वसिष्ठ म्हणाले, दिलीप, तुला अतिशय उत्तम पुत्र होणार आहे, पण तुझ्या हातनं एक न कळत प्रमाद घडला आहे. तो प्रमाद त्याला प्रतिबंध करत आहे. तू एकदा स्वर्गातून घाईघाईनं परत येत होतास, त्यावेळी तुझ्यासमोर कामधेनू उभी होती. तू तिला साधा नमस्कारसुद्धा केलेला नाहीस. त्यामुळं कामधेनू नाराज झाली आहे. तिची नाराजी तुझ्या पुत्रप्राप्तीला प्रतिबंध ठरली आहे. तेव्हा तू माझ्या आश्रमातील कामधेनूची कन्या नंदिनीची उत्तम सेवा कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. नंदिनीची सेवा करण्याकरता राजा दिलीप पत्नीसह वसिष्ठ मुनींच्या आश्रमात आला. त्याने आपल्याबरोबर राजाचं कोणतंही चिन्ह आणलं नाही. दोघं एका कुटीर्यात तपस्वीप्रमाणे राहिले. रोज पहाटे दोघे नंदिनीची पूजा करत गोमातेची सेवा म्हणजे अर्थ सिद्धींचं, सर्व पुरुषार्थांच्या प्राप्तीचं द्वार आहे. नंदिनीची पूजा आरती झाल्यावर राजा दिलीप नंदिनी पाठोपाठ दिवसभर हिंडतो. राजा सावलीसारखा तिच्या सेवेला आणि संरक्षणाला अखंड उभा आहे. नंदिनी थांबली तर राजा थांबतो, ती बसली तर राजा बसतो. नंदिनी उभी राहिली आणि राजा बसलेला असं कधीही झालं नाही. नंदिनी पाणवठ्यावर पाणी पिऊ लागली तर राजा पाणी पितो. ती चरत असेल तर राजा एखादं फळ खातो आणि संध्याकाळी तिच्याबरोबर
आश्रमात परत येतो. नंदिनी मुक्त आहे, ती जाईल तिकडं राजानं जायचं. ज्यांची सेवा करायची असते तो स्वतंत्रच पाहिजे. संध्याकाळी नंदिनी आश्रमात आल्यावर पुन्हा तिची पूजा आरती करून गुरुदेवांना निवेदन करून राजा राणी रात्री व्रतस्थपणे निसतात. पुन्हा सकाळपासनं तीच सेवा सुरू. असे 21 दिवस सेवा सुरूच आहे. एक दिवस राजा नंदिनीच्या पाठोपाठ चालताना नंदिनी टेकडा आड दिसेनाशी झाली. राजा तिथं पोचण्यापूर्वीच नंदिनीने हंबरडा फोडला. राजा धावत गेला आणि समोरचं दृश्य पाहून एकदम चक्रावला. नंदिनीच्या पाठीवर एक सिंह बसलेला होता. नंदिनीने मान टाकली. ती राजा दिलीपचा हात बाण काढायला भात्याकडे गेला, पण काय चमत्कार, भात्याला चिकटूनच बसला हात. दुसरा हात धनुष्याला चिकटून बसला. राजाला हालचाल करता येईना. तेव्हा सिंह मनुष्यवाणीनं हसून बोलू लागला, राजा, मला खूप दिवसांनी गाय खायला मिळाली आहे. आता मी तिला आनंदाने खाणार. तू परत जा. मला महादेवाने आपला पुत्र मानला आहे. या देवदार वृक्षाच्या रक्षणाकरता मला इथं ठेवलं आहे. त्यांच्या आज्ञेनुसार मी या सीमेबाहेर जाऊ शकत नाही. या सीमेमध्ये आलेल्या गायीमुळं माझी भूक भागणार आहे. वृक्षाला पुत्र मानणं ही किती सुंदर कल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आहे बघा. दिलीप राजा आर्जवी स्वरात म्हणतो, हे सिंहा, ही माझ्या गुरुदेवांची गोमाता आहे, माझी आराध्य आहे. माझ्यावर कृपा कर, तिला खाऊ नको. राजा, मग माझ्या भुकेचं काय? मी तुला दुसरी शिकार आणून देतो. मी दुसऱ्याची शिकार खात नाही. मी सिंह आहे आणि मला या सीमेबाहेर जाताही येत नाही. मला नाहीतर उपास घडला असता का? राजा, दुसरा उपाय नाही आहे. गुरुभक्ती कशी असते हे तुम्हाला चांगलं दाखवलंयस, पण आता परत जा. राजाच्या लक्षात आलं दोन्ही हात चिकटलेले आहेत, त्यामुळं गाईचं तो रक्षण करू शकत नाही. राजा म्हणतो, काहीतरी पर्याय सांग. पण माझी गाय सोड रे, ती माझी आराध्य आहे. मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. तेव्हा सिंह म्हणतो, राजा, मला एक पर्याय दिसतो. मला खायला बरेच दिवसात काही मिळालेलं नाही आहे, तेव्हा मी तुला खाईन आणि ह्या गाईला सोडेन. दिलीप लगेच तयार झाला आणि म्हणाला, चालेल, तू मला खा, पण गोमातेला सोड. सिंह म्हणतो, तुझं डोकं फिरलं आहे काय? इतका तरुण, राजबिंडा, निरोगी असूनसुद्धा एका गाईसाठी मारायला तयार होतोस? असा बावळटपणा करू नकोस. तू राजा आहेस, तुझं जीवन अमूल्य आहे. तेव्हा दिलीपनं उत्तर काय दिलं ते ऐका. दिलीप म्हणतो, सिंहा, तुला माझी जर इतकी दया येते का रे? या हाडामासांच्या देहावर दया करू नकोस. माझ्या कीर्ती शरीरावर दया कर. मी परत गेलो तर हा हाडामासांचा देह जगेल, पण माझ्या कीर्तीला कायमचा कलंक लागेल. हे शरीर कधीतरी नष्ट होणारच आहे ना. सिंह म्हणतो, राजा, तुला मरायचंच असेल तर मी काय करणार? तू मरणाला सिद्ध हो. दिलीपनं गुडघे टेकून त्याला नमस्कार केला. गुरुदेवानं वंदन केलं, डोळे मिटले, नाक जमिनीवर टेकलं आणि म्हणाला, सिंहा, मला तू खाऊ शकतोस. आणि का आश्चर्य, आकाशातनं पुष्पवृष्टी झाली. म्हणून दिलीप उठला तर तिथं सिंह नव्हताच. साक्षात कामधेनू उभी होती. तिच्याजवळ नंदिनी होती. कामधेनू म्हणाली, राजा, तू धन्य आहेस. मी तुझी परीक्षा घेतली. तू नंदिनीचं दूध काढ आणि प्राशन कर, त्यामुळे तुला परमप्रतापी असा पुत्र होईल. आता वेळ घालू नकोस. दिलीप म्हणतो, नंदिनीच्या दुधावर पहिला हक्क वासराचा आहे. मी नंदिनीला आश्रमात घेऊन जाईन. प्रथम वासरू पोटभर दूध पिईल. शिल्लक दूध मी गुरुदेवांच्या पुढं ठेवीन. त्यातलं जेवढं दूध गुरुदेव मला देतील तेवढंच दूध मी प्राशन करीन. मी सेवक असल्यामुळं परस्पर दूध मला प्राशन करता येणार नाही. कामधेनू हसली आणि म्हणाली, राजा, तू धन्य आहेस. तुझ्या ह्या सर्व मनोकामना पुऱ्या होतील. दिलीप आश्रमात परत येतो. गुरुदेवांना सर्व निवेदन करून सांगतो. तेव्हा गुरुदेव म्हणतात, राजन, इथं बसून मी सगळं बघत होतो. तुझं व्रत आता पूर्ण झालं आहे. आता नंदिनीचं दूध प्राशन करा. तुम्हाला परमप्रतापी कीर्तिवान असा पुत्र होईल. महाराज दिलीपना परमप्रतापी पुत्र दिलीपसुत रघु झाला. असा हा रघुवंश परमप्रतापी रघुमुळे रघुवंश झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.